टॉर्च काढून चालू केली आणि इथे तिथे फिरवून पाहिले तर आता खिडकीवर कोणीच दिसत नव्हते. आजूबाजूला बघितले तर माझा रूममेटही गार झोपला होता. मला वाटले की कोणीतरी मित्र मजा घेत असावा आणि तो मला घाबरवण्याचा प्रयत्न करत असावा. असा विचार करून मी परत झोपण्याचा प्रयत्न केला, परंतु ती संपूर्ण रात्र मला झोप काही लागलीच नाही. पण हे सर्व इथेच काही थांबले नाही. दुसऱ्या दिवशी रात्री त्याच्या रडण्याच्या आवाजाने माझी झोप मोडली. पण आज तो आवाज काहीतरी जवळूनच येत आहे असे मला जाणवत होते. समोर भिंतीवर नजर पडताच जीव वर खाली होऊ लागला होता. कारण एक काळपट धुरासारखी दिसणारी मानवी आकृती भिंतीवरती इकडून तिकडे रेंगाळत होती. आता तिचे ते भयानक रडणे एखाद्या विकट हासण्यामध्ये बदलले होते. आरडाओरडा करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तोंडातून शब्दही फुटत नव्हते. मी धावतच जाऊन मित्राला उठवणार इतक्यात ती भस्कन माझ्या समोर आली आणि मी चक्कर येऊन धाडकन खाली कोसळलो. त्यापुढे काय झाले मला काहीच माहीत नाही. सकाळी मित्राला सगळे काही सांगणार एवढ्यातच तो म्हणाला की गेले 2 दिवस ते भूत मलाच नाही त्यालाही दिसत आहे. मागच्या रात्री जे काही घडत होते ते सर्व तो बघत होता, पण भीतीने जागेवरून उठण्याची हिंमत काय त्याची होत नव्हती. पण शेवटी जेव्हा मी बेशुद्ध झालो हे बघून त्यांनी तेव्हा रूममधून पळ काढला होता आणि आजूबाजूच्या मुलांना बोलावून तुम्हाला खाली दुसऱ्या रूममध्ये घेऊन आले होते. जे काही घडले त्याबद्दल वसतिगृहातील आता वॉर्डनलाही समजले होते. भर सकाळी दोघांनाही मरणाचा ताप भरला होता. वॉर्डन मेडिकल रूममध्ये आता आम्हाला भेटायला आले होते. त्यांनी माझ्या आणि माझ्या मित्राच्या अंगावरून 7 ते 8 नारळ, लिंबे आणि अजून खूप काही ओवाळून काढले. संध्याकाळपर्यंत ताप आता कमी झाला होता. त्याच दिवशी सकाळी मी माझ्या वडिलांना हॉस्टेल बदलण्यासाठी सांगितले होते आणि संध्याकाळी आम्ही दोघेही वसतिगृह सोडून घरी गेलो होतो. त्यानंतर त्या रूम आणि त्या कुलपाचे काय झाले हे काहीच माहीत नाही आणि भीतीपोटी आम्ही याची कधी चौकशीही केली नाही. पण एवढे मात्र समजले होते की 3 वर्षापूर्वी फायनल एक्झाममध्ये कमी गुण मिळाल्या कारणाने एका विद्यार्थ्याने त्याच रूममध्ये फाशी घेतली होती. तर मित्रांनो, आजची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी लवकर अशा नवनवीन कथा घेऊन भेटेन. तोपर्यंत काळजी घ्या.